नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या मुलांना मराठी जोडाक्षरे किंवा मराठी जोडशब्द कशा पद्धतीने शिकवू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल आणि त्याची सगळ्यात सोपी पद्धत काय आहे ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आधी मुलांना तुम्ही सांगायचं आहे की ही जी अक्षर आहेत, स्वर आणि व्यंजन यातला फरक मुलांना माहिती असतोच. त्यानंतर तुम्ही मुलांना व्यंजन जे आहेत ते हे इथं मी हे जे असं केलेलं आहे की यांचा हे जे केलेलं आहे याचा पाय मोडलेला आहे, तर त्याला कारण काय आहे, तर मला हे सांगायचं आहे की हे व्यंजन जे आहेत ते अपूर्ण व्यंजन आहेत. कसे आहेत? अपूर्ण व्यंजन. यांना अपूर्ण व्यंजन का म्हणायचं? कारण यांचा पाय मोडलेला आहे आणि क ख ग असं आपण यांना म्हणू शकतो. पण जर यांना पूर्ण व्यंजन म्हणायचं असेल तर यात प्लस अ करावा लागतो. कोणतंही व्यंजन अ मिळवल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. तर तेच मुलांना तुम्हाला सांगायचं आहे. जसं की कोणतंही व्यंजन असेल, एक्झाम्पल घेऊयात आपण की व्यंजन आहे क. क पाय मोडलेला क आहे प्लस अ. असं ज्यावेळी आपण करणार आहोत त्यावेळीच हा होणार आहे पूर्ण क. हा जो क आहे तो पूर्ण व्यंजन आहे. कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकता. त पाय मोडलेला आहे प्लस अ इज इक्वल टू त. त. तर त अ प्लस अ इज इक्वल टू त. म्हणजे ह्याच्या शेवटी आपल्याला अचा साऊंड लागतोय म्हणून याला पूर्ण व्यंजन म्हणायचं. मग हे जे पाय वेढलेले व्यंजन आहेत ते कसे आहेत, तर ते अपूर्ण व्यंजन आहेत. म्हणजे ते अर्धे आहेत हे तुम्ही मुलांना आधी सांगायचं आहे. आणि हे जे आहेत ते पूर्ण व्यंजन आहेत. क ख ग घ ड हे जे आहेत न पर्यंत हे पूर्ण व्यंजन आहेत. हे तुम्ही मुलांना आधी सांगायचं आहे. यानंतर तुम्ही मुलांना जोडाक्षर कसे बनवायचे ते सांगणार आहात. तर जोड शब्द कसा बनतो, तर कोणतंही अर्ध व्यंजन घेऊन ते जर दुसऱ्या व्यंजनाला आपण ज्यावेळी जोडत असतो त्यावेळी जोडाक्षर बनत असतो. फॉर एक्झाम्पल क हे व्यंजन घेतलं आपण, हे अर्ध घेतलं आणि याला जर य जोडला तर हे व्यंजन होतं क्य. या पद्धतीने याला अर्धा, त्यासाठी हे अपूर्ण व्यंजन आहेत ते जोडायचे असतात म्हणून हे अपूर्ण व्यंजन असतात भाषेमध्ये. तर ज्यावेळी आपण जोडाक्षर लिहिणार असतो त्यावेळी या पद्धतीने, किंवा एखादं एक्झाम्पल आहे की सेम व्यंजन आपण जोडतो. जसं की क हे अपूर्ण व्यंजन प्लस क. मग हे कसं जोडणार आपण? क. या पद्धतीने. तर या पद्धतीने जोड शब्द तयार होत असतात. तर ते कोणते कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत य जोडून होणारे जोडाक्षर. तर य जोडून कोणते कशा पद्धतीने जोडाक्षर तयार केले, तर क ला ज्यावेळी य जोडला जातो त्यावेळी क्य. क अर्धा आणि य पूर्ण क्य. एक्झाम्पल आहे वाक्य. त्यानंतर ख अर्धा प्लस य ख्य. ख प्लस य ख्य. संख्या. ग प्लस य ग्य. योग्य. घ प्लस य घ्य. बघ्या. च प्लस य च. तुमच्या. ज प्लस य ज. राज्य. झ प्लस य झ. माझ्या. ट प्लस य ट. पाट्या. तर इथं मी फक्त ट पर्यंतच घेतलेले आहेत, पण तुम्ही अशी न पर्यंत ही व्यंजनं जोडून तुम्ही मुलांकडून प्रॅक्टिस करून घेऊ शकता. आता टच्या पुढे सुद्धा तुम्ही जी कोणती अक्षर येतात, जसं की ठ, ठ्य, ड, ड्य, ढ, ढ, न, न्य, त, त्य, थ, थ या पद्धतीने तुम्ही न्य पर्यंत ही अक्षरं जोडून मुलांकडून हे वाचून घेऊ शकता. आणि त्यासाठी त्यांना समजण्यासाठी काही अशा पद्धतीचे एक्झाम्पलसुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता. यानंतर नेक्स्ट, ज्यावेळी समान व्यंजन एकमेकांना जोडले जातात, जसं की क ला क जोडला जातो तेव्हा क, ख ला ख जोडला जातो तेव्हा ख, ग ला ग जोडला जातो तेव्हा ग, च ला च जोडला जातो तेव्हा च, ट ला ट जोडला जातो तेव्हा ट. तर ट हा दोन पद्धतीने लिहिला जातो. हट्ट या शब्दात तुम्ही पाहू शकता की ट ला ट या पद्धतीने पण जोडला जातो किंवा
एक ट व दुसरा ट त्याच्या खाली या पद्धतीने सुद्धा काही व्यंजने ही 2 पद्धतीने जोडली जातात. तसंच दुसरं एक्झाम्पल आहे ठ ठ ठ. तर ठला ठ ज्यावेळी जोडणार त्यावेळी लठ्ठ या पद्धतीने तुम्ही हा शब्द लिहू शकता किंवा या पद्धतीने सुद्धा. हे दोन्ही शब्द बरोबर आहेत, हे दोन्ही शब्द चुकीचे नाही आहेत. कारण काही अशी व्यंजनं असतात जी ज्यावेळी सेम व्यंजन आपण एकमेकांना जोडत असतो त्यावेळी ती या पद्धतीने लिहिली तरी चालतात. त्याचबरोबर मुलांना तुम्ही याचे एक्झाम्पलसुद्धा सांगायचे आहेत, जसं की क रक्कम, ख सख्या, ग दुग्गल, च सच्चा, ट हट्ट आणि ठ लठ्ठ. तर ही फक्त मी काही मोजकेच व्यंजने घेतलेले आहेत किंवा शब्द घेतलेले आहेत. तुम्ही ज्ञपर्यंत या प्रकारचे सुद्धा व्यंजन शिकवू शकता, शिकवायचे आहेत इव्हन. त्यामुळे काय होणार आहे की मुलांना जोड शब्द शिकायला आणि वाचायला मदत मिळणार आहे. त्यानंतर पूर्ण र जोडून होणारे जोडाक्षर. तर र जोडून कोणतं जोडाक्षर होतं त्याची सुद्धा तुम्ही मुलांकडून प्रॅक्टिस घ्यायची आहे. जर क ला र जोडला तर क्र क्रम, ख ला र जोडला तर ख्र ख्रिसमस, ग ला र जोडला तर ग्र ग्रह, घ ला र जोडला तर घ्र शीघ्र, ज ला र जोडला तर ज्र वज्र, ट ला र जोडला तर ट्र ट्रक, ड ला र जोडला तर ड्र ड्रम, त ला र जोडला तर त्र पत्र. तर ही काही मोजकेच घेतलेली आहेत. तुम्ही या पद्धतीने मुलांना शिकवायचं आहे. हे फक्त एक्झाम्पल म्हणून मी काही व्यंजन घेतलेले आहेत. तुम्ही याच पद्धतीने सगळे संपूर्ण बाराखडी मुलांना शिकवू शकता, संपूर्ण व्यंजन जोडून मुलांना शिकवू शकता, जेणेकरून मुलांना मराठी वाचायला आणि लिहायला सोपं जाईल. यानंतर आणखी एक आहे की ह जोडून काही जोडाक्षरं बनतात, जसं की न प्लस ह न पुन्हा, म प्लस ह म तुम्ही, र प्लस ह र रास, ल प्लस ह ल जिल्हा, व प्लस ह व केव्हा. तर या पद्धतीने ह ला जोडून सुद्धा काही जोडाक्षरं बनत असतात. तुम्ही या सगळ्या जोडाक्षरांची मुलांना ओळख करून द्यायची आहे आणि या पद्धतीने एक्झाम्पल देऊन किंवा या पद्धतीने तुम्ही मुलांना शिकवायचं आहे, जेणेकरून मुलांना मराठी वाचताना काहीच अडचण येणार नाही. आता आणखीन एक आहे की 2 भिन्न व्यंजनं ज्यावेळी असतात त्यावेळी ती 2 व्यंजनं जोडून त्यापासून शब्द कसा तयार करायचा. क त क्त मुक्त, च छ छ गुच्छ, त क क तात्काळ तात्काळ क, द ध ध शुद्ध, ब द द शाब्दिक, ब ध ध स्तब्ध, स ट स्ट ऑगस्ट. तर ही सुद्धा काही मोजकीच उदाहरणं आहेत जी तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी सांगितलेली आहेत. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना वेगवेगळ्या जोडाक्षरांची जोड शब्दांची ओळख करून देऊ शकता आणि त्या जोडाक्षरांचा ओळख झाल्यानंतर तुम्ही या पद्धतीने मुलांना काही एक्झाम्पल देऊन ते मुलांच्या लक्षात राहण्यासाठी आणि प्रॅक्टिससाठी यांचा वापर करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तुम्ही मुलांना मराठी जोडाक्षरं कशी शिकवू शकता आणि जोडाक्षरं कोणती कोणती असतात त्यांची ओळख कशा पद्धतीने करून द्यायची. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.